नमस्कार. आजचा आपला व्हिडिओ आहे MTDC कार्ला रिसॉर्टचा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कसं आहे रिसॉर्ट आणि आजूबाजूला कुठली ठिकाणं बघण्यासारखी आहेत ते. आम्ही व्हिजिट केलेलं मार्च महिन्यामध्ये कार्ला रिसॉर्टला. तर वुमेन्स डे सेलिब्रेशन होतं. त्यावेळेस MTDC कर्मचाऱ्यांनी उपस्थित असलेल्या सर्व पर्यटन महिलांची स्वागत पुष्पगुच्छ देऊन केलं. फुलं आणि बुके देऊन त्यांनी स्वागत केलेलं आणि सोबतच त्यांनी वेलकम ड्रिंक इथे दिलेलं. तर अशा प्रकारे स्वागत झाल्यावरती आम्ही आमच्या रूमकडे निघालो. तर आम्ही बुक केलेलं इथे गार्डन कॉटेज हे बुक केलेलं. अशा प्रकारे छोटे छोटे बंगली वजा ह्या रूम्स आहेत. तर तुम्ही बघू शकता चारही बाजूनी गार्डन असल्याने याला गार्डन कॉटेज असं नाव दिलेलं आहे. आणि हे आहे MTDCचा परिसर. पूर्ण झाडं झुडपांनी छान गार्डन्सनी वेढलेला आहे. तर तुम्हाला निवांत क्षण इथे घालवायचे असतील तर डेफिनेटली खूप चांगली जागा आहे MTDC कार्ला रिसॉर्ट, जे की आहे लोणावळ्यामध्ये. तर आम्ही इथे आलेलो आणि आम्ही इथे बुक केलेली रूम गार्डन रिसॉर्टची. तर रूम तुम्ही बघाल तर अशा प्रकारे ही रूम आहे. ही सिंगल रूम आहे. बाहेर जरी ते बंगल्यासारखं थोडं वाटतं आपल्याला कॉटेज, पण ही सिंगलच रूम आहे. भरपूर उंच अशी ही रूम आहे, हवेशीर. आणि तुम्ही बघू शकता जवळपास 5 ते 6 खिडक्या इथे आपल्याला आहे. TV अवेलेबल आहे रूममध्ये आणि एवढी लांबलचक अशी ही रूम तुम्ही बघत आहात. आणि अटॅच त्याला बाथरूम टॉयलेट पण आहेत. तर अशा प्रकारे ही रूम आहे आणि बाहेर बाजूला पॅसेज दिलेला आहे सगळ्या साईडने. फर्निचरच्या बाबतीत म्हणाल तर हे फारच जुनाट फर्निचर वाटलं मला इथे. खूपच म्हणजे यूज करण्यासारखं नव्हतं. तसंही आता रेनोव्हेशन चालू आहे MTDCचं. तर डेफिनेटली ह्या रूम्स पण चेंज होतील. फर्निचर रूम्स सगळ्या गोष्टी चेंज होतीलच. बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी रेनोव्हेशन्स कंप्लीट झालेले आहेत MTDCचे. तर इथे पण मी बघितलं की ह्यांच्या ज्या डिलक्स कॉटेज रूम्स आहेत त्याचे रिनोव्हेशन सुरू झालेलं आहे. तर अशा प्रकारे कबर्ड्स वगैरे दिलेले आहेत. हा ड्रेसिंग टेबल आहे छोटासा आणि बेडच्या दोन्ही साईडला साईड टेबल आहे. आणि रूममध्ये 2 चेअर्स पण आहेत बघा बसायला. आणि ह्या रूमच्या चारही साईडनी छान असं पॅसेज वजा बाल्कनी पण दिलेली आहे. हे 2 ट्विन बेड आहेत, तर तुम्ही वेगळे पण करून घेऊ शकता. तर हे त्यांनी जॉईंट करून दिलेले ट्विन बेड. रूम तशी छोटीच आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरी सिम्पलवाली जी त्यांची बेसिक रूम आहे ती जर घेतली तर ती ह्याच्याहून सुद्धा मोठी मिळेल. पण ही गार्डन कॉटेज म्हटली आहे, पण ही रूम त्यापेक्षा छोटीच वाटली मला. तर तुम्ही रूमवरून एक अंदाज घेऊ शकता तुम्ही किती लोक येत आहात आणि त्यानुसारच तुम्ही बुक करू शकता. तर अशा प्रकारे जाळ्या होत्या विंडोजला आणि पडदे वगैरे होते, जाड पडदे. बाथरूम तुम्ही बघाल तर बरीच जुनाट ही बाथरूम आहे. याला दुरुस्तीची गरज आहे. आम्ही रूम चेंज करून मागणार होतो, पण नंतर 1 दिवसासाठी राहायचं म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे. तर डोअर वगैरे लागत नव्हते, तर तुम्ही बघू शकता. तर बाथरूम अजिबातच खास नाही आहे. तर बरीच दुरुस्तीची इथे गरज वाटली मला. असा अनुभव याआधी MTDCचा तर आलेला नाही आहे. बाकी ठिकाणी तर ओके आहे MTDCचे रिसॉर्ट्स किंवा रूम्स. तर गिझर वगैरे प्रोव्हाइड केलेलं, सोप दिलेल्या 2 त्यांनी आणि टॉवेल्स होते. पण बाकी बाहेरचं वातावरण जर तुम्ही बघाल तर छान असं निसर्गरम्य हे वातावरण आहे. हिरवळ आहे. जर तुम्ही निवांत क्षण घालवण्यासाठी येत असाल तर डेफिनेटली छान म्हणजे इथे तुम्ही राहू शकता. कोणाला लिखाणाची सवय असेल, कविता वगैरे लिहायची असेल, लेख लिहायचे असेल तर डेफिनेटली अशा निवांत ठिकाणी जे लोक राहायला प्रेफर करत असतील तर चांगली गोष्ट आहे. तर असे बरेचसे कॉटेजेस आहेत त्यांचे. सिम्पल बेसिक रूम आहे. जास्त लोक असतील तर त्यांच्यासाठी डिलक्स कॉटेज हा प्रकार आहे. बरेचसे प्रकार आहेत, तर त्यानुसार तुम्ही ऑनलाईन MTDCच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात. तर इथे बोटिंग आहे. मी याच्या आधीसुद्धा मागच्या वर्षी व्हिजिट केलेलं MTDC कार्ला रिसॉर्टला, तेव्हा आम्ही बोटिंग केलेली. तर बोटिंग सध्या बंद होती, पण त्यावेळेस आम्ही इथे
जो वॉटर पार्क आहे तो व्हिजिट नव्हता केलेला, तर ह्या वेळेस आपण वॉटर पार्क बघणार आहोत जो MTDC मध्येच आहे, त्यांचाच स्वतःचा वॉटर पार्क आहे. तर समरमध्ये जे कोणी व्हिजिट करत आहात लोणावळ्यामध्ये किंवा ज्यांना वॉटर पार्कला जाण्याची इच्छा आहे तर डेफिनेटली बजेट फ्रेंडली वॉटर पार्क म्हणू शकतो हा. तर पुढे आपण वॉटर पार्क पूर्ण बघणारच आहोत. तर अशा प्रकारे हे आपल्याला रिसेप्शन म्हणा किंवा कॅन्टीनकडे जाण्याचा हा रस्ता आहे. अतिशय शांततेत हे कॉटेज आहेत बघा, हिरवळीमध्ये, आणि ही नदी दिसते थोडीशी इथून. तर बोटिंग सध्या बंद केलेली आहे कायमस्वरूपीसाठी, म्हणजे वर्षभरासाठी तरी बंद आहे बोटिंग, पण वॉटर पार्क सुरू आहेत. त्याची एक फी तुम्हाला पे करावी लागते आणि आपल्याला एंट्री असते वॉटर पार्कला. तर सुरेख असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉटेजेस आहेत. आणि ह्या MTDCला स्टार्टिंग पॉईंट जो आहे ना, तिथेच ऑटोज पण उभ्या असतात. जर इन केस तुम्ही इथपर्यंत आल्यावरती जर तुम्हाला ऑटोनी पूर्ण लोणावळा फिरायचं असेल तर तुम्ही तशी पण ऑटो हायर करू शकतात आणि फिरू शकतात. तर अशा प्रकारे दोन्ही साईडला रेसिडेन्शियल एरिया आहेत. आणि कुठले कुठले स्पॉट तुम्हाला इथून जवळ आहेत तर ते इथे तुम्ही बघत आहात बघा. कारला लेण्या आहेत, तसे महाराष्ट्रातले फेमस स्पॉट इथे त्यांनी मेन्शन केलेले आहेत. आणि हे थोडेसे स्पेशल सूट आहेत, ते आहेत मोठे आहेत चांगले. तर मला वाटतं ह्याच्यात 2 रूम्स येतील. तर जास्त फॅमिली मेंबर्स तुम्ही येणार असाल, ग्रुप येणार असाल तर तुम्ही जरूर स्पेशल सूट बघू शकता इथे. तर ह्याच्यात 2 रूम्स आहेत बहुतेक. तर बरेच टाइप्स ऑफ रूम इथे मी बघितलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार चूज करू शकता. आणि बसण्यासाठी असे बेंचेस वगैरे आहेत. बरंच चालावं लागतं कारण की पूर्ण परिसर खूप मोठा परिसर आहे हा. आणि रिसेप्शन एरिया आहे इकडे. हा रिसेप्शन एरिया आहे. वुमेन्स डे सेलिब्रेशन निमित्त त्यांनी इथे हा फ्लेक्स लावलेला. हा पूर्ण मॅप आहे रिसॉर्टचा. अशा प्रकारे हा रिसॉर्ट आहे. आणि लोणावळा परिसरातील पर्यटक स्थळं इथं दिसतील तुम्हाला. आणि रेस्टॉरंट रिसेप्शन एरियाचे बाण तुम्हाला दिसत आहेत बघा. तर बरेचसे ठिकाणं आहेत इथे. भुशी डॅम आहे, टायगर पॉईंट आहे, नारायणी धाम टेम्पल आहे, कारल्या लेणी आहेत. तर बरेचसे ठिकाणं तुम्ही इथे कव्हर करू शकतात. तर मला वाटतं 2-3 दिवसात व्हायला पाहिजे. राजमाची फोर्ट आहे इथे जवळपास. तर एवढे स्पॉट्स तुम्ही कव्हर करू शकतात. तर हे आहे रेस्टॉरंट ज्याचं नाव आहे इंद्रायणी उपहारगृह. आणि याला लागूनच एक नदी आहे, मला वाटतं त्याचंच नाव इंद्रायणी आहे नदीचं. इन हाऊस रेस्टॉरंट आहे त्यांचं. पार्किंगला तुम्ही बघतात बरीच सोय आहे, म्हणजे झाडाखाली असल्या कारणाने कवर्डच राहणार पार्किंग. आणि असं पण ते आपल्या कॉटेजच्या बाजूलाच कार पार्क करायला लावतात जेणेकरून जवळच आपली कार पार्क होते. तर लांब वेगळी पार्किंग नाही आहे. आता हा रस्ता जातो वॉटर पार्कला. हे बघा समोर आहे वॉटर पार्क. जो एंट्रन्स आहे ना त्याच्याच अपोजिट साईडला वॉटर पार्कला जाण्यासाठी जागा आहे बघा, रस्ता आहे. जर तुम्ही MTDC रिसॉर्टला राहत नसाल आणि तुम्हाला वॉटर पार्कला यायचं असेल तर तरीसुद्धा तुम्ही येऊ शकता. तर गेटपासून आत येऊन हा ब्ल्यू जे आहे तुम्हाला दिसतंय तिथे विंडोमध्ये तुम्हाला तिकीट काढून घ्यावं लागेल. आणि जे रेसिडेंट नाही आहेत ते लोक पण इकडे येऊ शकतात. तर Google Pay अवेलेबल आहे. आणि हे बघा इथे प्राइजेस मेन्शन केलेले आहेत. जर तुम्ही बाहेरून येत असाल, म्हणजे तुम्ही स्टे नसाल करत, तर तुम्हाला 350 रुपये चार्ज आहे. आणि टायमिंग आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वॉटर पार्कचा टायमिंग आहे.
आणि जर तुम्ही इथे स्टे करत असाल MTDCमध्ये तर तुम्हाला 50 रुपये डिस्काउंट आहे, म्हणजे तुम्हाला 300 रुपीज रेट आहे बघा. तर अशा प्रकारे एंटर करून आम्ही आता चाललो आहोत वॉटर पार्ककडे. इकडे रेन डान्ससाठी सोय आहे. जर तुमचा ग्रुप असेल तर ते म्युझिक ऑन करून देतात आणि रेन डान्सची तिकडे सोय आहे. आणि पुढे गेल्यावरती वॉटर पार्क आता सुरू होत आहे. तर तुमच्या घरात वयोवृद्ध वगैरे असतील तर त्यांना पण बसण्याची आजूबाजूला जागा आहे. छान सावलीमध्ये झाडाखाली बेंचेस वगैरे आहेत, झुला आहे. आणि आपण म्हणजे जे यंगस्टर्स आहेत, लहान मुलं आहेत, ते डेफिनेटली वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करू शकता. तर असं हे रेन डान्स अवेलेबल आहे आणि म्युझिक लावून तुम्ही डान्स करू शकता. तर बाहेरून सुद्धा स्कूलचे ग्रुप्स आलेले मी बघितलं. तर स्कूल ग्रुप्स आलेले, पुन्हा स्टे करणाऱ्यातले फॅमिलीज वगैरे पण इकडे वॉटर पार्कला आलेले. 350 पर पर्सन आहे बाहेरच्यांसाठी चार्जेस. अशी ही सुरेख अम्ब्रेला आहे आणि कंटिन्यू पाणी पडतं इथे. पालापाचोळा ते कंटिन्यू क्लीन करत राहतात. झाडी झुडपांचा जो पालापाचोळा पडत असतो तो क्लीन करत राहतात. इथे छान बेंच आहे बघा झाडाखाली. तर कोणी ज्यांना एन्जॉय नसेल करायचं वॉटर पार्कमध्ये ते बसून इथे छान बघू शकतात. असे वेगवेगळे छान थीम्स बनवलेले आहेत. आता ही इकडे ज्या घसरगुंड्या आहेत वेगवेगळ्या टाईपच्या आणि लेंथच्या. तर ह्या बकेटमध्ये पाणी फुल भरतं आणि नंतर ते फुल भरल्यानंतर ते बकेट आपोआप कलंडते आणि ते पाणी खाली पडतं. मला वाटतं तुम्ही ड्रेस वगैरे स्वतःचा घेऊन येऊ शकतात स्विमिंगसाठी जे लागतं आपल्याला तसे प्रकारचे कपडे. पण बाकी मला वाटतं इथे मिळून जाईल तुम्हाला गोष्टी. तिकडे चेंजिंग रूमसाठी पण जागा आहे. तर तिथे काय मिळतं ते एकदा चौकशी करावी लागेल. तर आम्ही आमच्या सोबतच जे आपले लेगिन्स वगैरे असतं किंवा म्हणजे जे स्विमिंगचे कपडे असतात ते आम्ही घेऊन आलेलो. तर अशा प्रकारे हे पाणी ओतलं जातं. तर खूप सुरेख वाटलं आणि पाहिजे तेवढा वेळ तुम्ही आतमध्ये एन्जॉय करू शकतात. असं काही रेस्ट्रिक्शन नव्हतं की 1च तास आहे वगैरे, पण तेवढा वेळ सफिशियंट होतो. अशा वेगवेगळ्या टाईपच्या घसरगुंडी इथे बनवलेल्या आहेत. लहान मोठ्या प्रत्येक हाईट वाईज इथे दिसत आहेत. उन्हाळ्यात प्रत्येकाला वॉटर पार्क एन्जॉय करायचा असतो. तर उन्हाळ्यात जर तुम्ही लोणावळा व्हिजिट करत आहात आणि थंड हवेच्या ठिकाणी आणि जर समर वेकेशन असेल मुलांच्या शाळेला तर डेफिनेटली वॉटर पार्क हा एक चांगला ऑप्शन राहील इथे येण्यासाठीचा. आणि असं ह्याच्या त्यांच्या घसरगुंडी आहेत त्या, तर त्याच्याहून पण कंटिन्यू पाणी फ्लो होतं आहे. तर त्याच्याहून पण तुम्ही स्विम करून ह्या तलाव याच्यात येऊ शकतात स्विमिंग पूलमध्ये. आणि मला जाणवलं की बहुतेक क्लोरीन जास्त नसावं पाण्यामध्ये, म्हणजे जास्त स्किनला हानिकारक पण होणार नाही. तर सुरेख असं हे एन्जॉयमेंटचं ठिकाण आहे बघा. इकडे पण हे मोठ्या मोठ्या ज्या घसरगुंडी बनवल्या आहेत तिकडे पण कंटिन्यू पाणी फ्लो होतं आहे. तर तुम्हाला आवडेल त्या तुम्ही हाईटनुसार एन्जॉय करू शकतात.
आणि बाकीच्यांना इकडे बसण्यासाठी जागा आहे, झाडाखाली बेंचेस आहेत ठेवलेले. आणि कंटिन्यू लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे कर्मचारी पण तिथेच बसलेले आहेत. इथे त्यांचे कर्मचारी बसलेले आहेत जे कंटिन्यू ते पूल पण क्लीन करतात. तर एक स्कूल ट्रिप पण आलेली, स्कूलचे स्टुडंट्स आलेले इथे. आणि ह्यांच्याकडून म्हणजे वॉटर पार्कवाल्यांकडून ह्या अशा शीट्स मिळतात, रबर शीट्स आहेत, जेणेकरून तुम्ही त्या घसरगुंडीहून स्विम करून खाली येऊ शकतात. तर अशा त्या शीट्स तिथे प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत. तर ही सगळी मुलं छान त्या शीट्स यूज करून घसरगुंडी खेळत आहेत. तर इथे जे समोर दिसतंय डोम शेप आहे ना, ते चेंजिंग रूम आहे तिथे. आणि ती मोठी रेड कलरची जी आहे घसरगुंडी, त्याच्याहून पण मुलं खेळत आहेत बघा. तर सगळं सुरू आहे हे, म्हणजे बंद कुठलंच नाही आहे. आणि पाणी कंटिन्यू फ्लो होत राहतं. आणि ही बघा जेंट्स लेडीज सेपरेट चेंजिंग रूम इथे मोठी भली मोठी इथे दिलेली आहे. आणि हे कंटिन्यू पाण्याचा फ्लो सुरूच आहे बघा. आणि पाण्याची हाईट जर म्हणाल तर काफपर्यंत आहे, म्हणजे नी लेनच्या पण खाली थोडी आहे. तर आरामात तुम्ही याच्यातून चालू शकता. तर जास्त खोल पाणी नाही आहे, त्याच्यामुळे भीतीसारखं काही इतकं नाही. तर ह्या अम्ब्रेलाच्या मागे जी मोठी एक दिसते घसरगुंडी, ती बंद होती. तिकडे मला वाटतं तिकडे सुरू नव्हतं पाणी. तर एवढा वॉटर पार्क सुरू आहे बऱ्यापैकी मोठा. तुम्ही पाहिजे तेवढं वेळ इकडे थांबून मग बाहेर जाऊ शकता. पण एकदा बाहेर गेल्यावरती मग जरी स्टे करत असाल तरी पुन्हा एंट्री नाही आहे. सो अशा प्रकारे हा सुरेखसा वॉटर पार्क आम्ही विजिट केला MTDC कारला ह्या स्टेच्या इथे. तर हे आहे बोटिंग साठीचं ठिकाण. तर इथे नदी आहे छोटीशी. लास्ट अजून एक व्हिडिओ आहे, मी तो आय बटनमध्ये इथे तुम्हाला देईन. तर तेव्हा आम्ही बोटिंग केलेली, बोटिंग सुरू होती. आता बघा ही बोटिंग बंद झालेली आहे, गव्हर्नमेंटकडूनच बंद करण्यात आलेली आहे. सो जरी बोटिंग नसली तरी तुम्ही छान सनसेट म्हणा किंवा सनराईजच्या वेळेस इथे येऊन बसू शकता आरामात. आणि अशा प्रकारे हा ब्रिज आहे, हा तिकडे पुढे गावात जातो, कारला गाव आहे बहुतेक हे. सो इकडून तुम्ही चालत जाऊ शकता नदीवरून. आणि इथे अशा वेली तयार झालेल्या आहेत नदीवरती. आणि आम्ही ते सनसेटला आलेलो विजिट करायला. तर सुरेख असा सनसेट आहे. तर छान तुम्ही फोटोग्राफी करू इच्छित असाल तर तुम्ही करू शकता नदीकाठी. संध्याकाळी छान इथे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आम्ही बघितले. तशी ही मोठीच्या मोठी नदी आहे बघा. सुरेख हा सनसेट व्ह्यू इथून आपल्याला बघायला मिळतो आहे. पाणी कंटिन्यू नदीला सुरू आहे, फ्लो आहे छान. तर समरमध्ये सुद्धा नदीला भरपूर पाणी आहे बघा, दिसते तुम्हाला.
आणि सुरेख हा सनसेट आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की यांचं रिनोव्हेशन सुरू झालेलं आहे ह्या पण MTDCचं. तर हे डिलक्स कॉटेज आहेत, हे बऱ्यापैकी मोठे कॉटेजेस आहेत. तर त्याचं रिनोव्हेशन नूतनीकरण सुरू झालेलं आहे बघा. छान छान फर्निचर आतमध्ये बांधतायत आणि पूर्ण प्रॉपरली रेनोव्हेट करून पूर्ण नवं करतायत हे प्रॉपर्टीला. तर होप सो अजून काही दिवसात सगळ्या प्रॉपर्टी मध्ये छान रेनोव्हेशन कंप्लीट झालेलं असेल आणि पुन्हा नवीन छान व्यवस्थित रूम्स आपल्याला बघायला मिळतील स्टेकेशनसाठी. तर अशा प्रकारे ह्या डिलक्स कॉटेजेस तयार होत आहेत. अजून मी छत्रपती संभाजीनगर इथले MTDCचे पण व्हिडिओ पोस्ट केलेले आहे, ते पण जरूर चेकआउट करा. तिथलं रिनोव्हेशन कंप्लीट झालेलं आहे. सो अशा प्रकारे जर तुम्ही कारला MTDCला व्हिजिट करत असाल तर वेगवेगळे ठिकाणं तुम्ही बघू शकता. तुम्ही मॅप्रो गार्डनला पण व्हिजिट करू शकतात, जे की महाबळेश्वरमध्ये आहे. ते आता लोणावळ्यात पण आलेलं आहे. तर डेफिनेटली तुम्ही मॅप्रो गार्डन व्हिजिट करू शकता. तिथे पण बऱ्यापैकी तुम्हाला एन्जॉयमेंटसाठी आहे आणि त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंटसुद्धा आहे, जिथे तुम्ही त्यांचं फेमस स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पण टेस्ट करू शकता. सो कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कमेंटमध्ये कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. थँक्यू. बाय बाय.